जर घोडे नसते तर कदाचित एका विषारी सापाच्या दंशामुळेही असंख्य लोकांचे जीव गेले असते। जगातील सर्वात विषारी साप जो एका हत्तीला देखील मारू शकतो, त्याच्या विषातूनही जिवंत राहणारा एकच प्राणी आहे, तो म्हणजे घोडा। कितीही भयंकर विष असो, अगदी किंग कोब्राचे की असेना, घोडा त्याच्या दंशाने मरत नाही। दंश झाल्यावर घोडा 2 ते 3 दिवस थोडा आजारी वाटतो, पण नंतर पुन्हा पूर्वीसारखा ठीक होतो, जणू काही झालंच नाही। निसर्गाचा हा चमत्कार खूप आश्चर्यजनक आहे, कारण याच अद्भुत प्राण्याच्या शरीरात लपलेले आहे मानवाचे प्राण वाचवणारे गुपित, ते म्हणजे अँटीव्हेनम। तुम्ही कधी विचार केला आहे का की हे अँटीव्हेनम तयार कसे होते? चला तर जाणून घेऊया। सर्वप्रथम सापांमधून काळजीपूर्वक विष काढले जाते। त्या विषाचे अतिशय कमी प्रमाण घोड्याच्या शरीरात इंजेक्शनद्वारे दिले जाते। मग घोड्याची प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि त्या विषाला निष्क्रिय करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते। 2 ते 3 दिवसात या अँटीबॉडीज घोड्याच्या रक्तात तयार होतात। त्यानंतर घोड्याचे थोडेसे रक्त घेतले जाते, त्यातील लाल रक्तपेशी वेगळ्या केल्या जातात आणि उरलेल्या प्लाझ्मातून प्रक्रिया करून अँटीव्हेनम तयार केले जाते। हेच विषरोधक औषध नंतर विषारी साप चावलेल्या माणसांना दिले जाते, त्यांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी। भारतामध्ये अशा अनेक प्रयोगशाळा आहेत जेथे शेकडो घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते, कारण हे घोडे आपल्या रक्तातून मानवांना जीवनदान देतात। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद।